जय महाराष्ट्र मित्रांनो, महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला लाडकी बहीण योजनेचा चांगलाच फायदा झाला। ही योजना महायुतीसाठी कलाटणी देणारी ठरली। या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना 6 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत। आता निवडणुका झाल्यानंतर पुन्हा महायुतीचे सरकार आले आहे, त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी येणार याची लाडक्या बहिणी वाट बघत आहेत। याबाबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केलं आहे। तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी येणार याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना सांगितले की लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत। या संदर्भात माझे अजित पवार यांच्याशी बोलणे झाले आहे। ही योजना कुठेही बंद पडणार नाही। या विरोधात काँग्रेस पक्ष कुठे चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असतील तर त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करा। लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये आणि पात्रतेमध्ये बदल होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे। याबद्दल बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की पात्रता आणि निकषांमध्ये बदल होणार नाहीत, अफवा पसरवल्या जात आहेत। विधानसभेत झटका बसलेले जिल्हा परिषदेत काय होईल याच्या भीतीत आहेत, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे। तसेच नागपूर अधिवेशनात यावर कुणी प्रश्न विचारणार तर नाहीच, कुणी विचारलंच तर आम्ही काँग्रेसची भूमिका काय ते विधानसभेच्या व्यासपीठावरून सांगू, असा इशारा देखील सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला दिला आहे। या दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला खूप चांगला फायदा झाला आहे। या योजनेमुळे लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मत दिली आहे। या योजनेला राज्यभरातील महिलांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला। आता या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता दिला जाईल असे देखील सांगितले जात आहे। तर मित्रांनो, सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट गोड होणार आहे। तसेच राज्यातील लाखो लाभार्थी महिलांनी डिसेंबर हप्त्यासाठी आतुरतेने वाट पाहिली होती। आता सुधीर मुनगंटीवार यांच्या घोषणेमुळे त्यांची प्रतीक्षा संपली आहे। ही बातमी राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी ठरली आहे। महिला व बाल कल्याण विभागाने जनतेला आवाहन केले आहे की योजनेशी संबंधित अधिकृत माहितीची वाट पाहावी आणि सोशल मीडियावर पसरलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नये। शासनाने अंगणवाडी सेविकांना देखील निर्देश दिले आहेत की त्यांनी लाभार्थ्यांना योजनेची सद्यस्थिती समजावून सांगावी। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।